हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये दोघा नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केलाय। ते नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर पोलिसांना सांगितल्यास मोबाईलवरील फोटो व्हायरल करण्याची धमकीही तिला दिली। पोलिसांनी या प्रकरणी 2 नराधमांना अटक केली आहे। परितोष लाला आणि किसन महाडिक अशी अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावे आहेत। या दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिला इन्फोसिसच्या कॅन्टीनमध्ये हाऊसकीपिंग विभागात कामाला होती। ते नराधमही याच विभागात काम करायचे। पीडितेला प्रेम संबंध उघड करण्याची धमकी देऊन तिला कॅन्टीनच्या वॉशरूममध्ये नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले। त्याचबरोबर त्या नराधमांनी तिचे फोटोही काढले। पोलिसांना माहिती दिल्यास ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही तिला दिली। तिने पोलिसात धाव घेत तक्रार केली। दरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। दिनांक 27/12/2015 रोजी पावणे 6 वाजताच्या सुमारास इन्फोसिस कंपनीमध्ये एक महिला आहे, ती वॉशरूमसाठी गेलेली असताना तिच्या पाठीमागून आरोपी नामे परितोष बाग हा गेला आणि तिच्यावर त्यांनी तिथं अतिप्रसंग केला। अतिप्रसंग करीत असताना 2 नंबर आरोपी नामे प्रकाश किसन महाडिक हा तिथे गेला व त्यांनी त्याच्या मोबाईलमधून फोटो काढण्याचा प्रयत्न केला व तिला सदर महिलेस धमकी दिली की तुझे फोटो प्रसारित करील म्हणून।